आणि एवढं मात्र नक्की आहे की आज या कार्यक्रमाला गर्दी किती हे आम्हाला माहिती नाही, परंतु गर्दीपेक्षा या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा गर्दी आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या प्रेक्षकांसाठी वाजवा. आणि खरोखर सांगितल्याप्रमाणे बारीक तर चांगली होणारच तिन्ही बुवांकडून, त्याबद्दल काय वाद नाही. पण या स्थानाचं महत्त्व, कारण आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी आमच्या मनोज साहेबांनी दिली, त्याच्यामुळे त्या संधीचं नक्कीच सोनं करणार. आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत ते तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत. त्यांची मंडळी बघून तुमचा दिसत होता यांच्याकडे किती पैसो हा, आणि मी बिचारो गरीब माणूस आहे. त्याच्यामुळे माझं नक्की रंगत येणार 100%. ज्या कामासाठी पहिलं बोलवलंय ते भजन, कारण भजन एक असं आहे, भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन म्हणजे भजन. त्या भजनाला कुठेतरी गालबोट न लावता आम्ही तिन्ही बुवा या ठिकाणी कार्यक्रम नक्की करणार. ह्याच्यावरती माझा भरोसा, पण तिसऱ्यावरती माझा भरोसा नाही. कारण तो जनावर गावसून गेलेलं जनावर आहे, तो गावसून लिहिलेला, त्याच्यामुळे. आणि त्याच्याकडे साधारण बघा तुम्ही, त्यांचं नाव आहे विशाल. विशाल ज्याच्या हातामध्ये आहे हरिनामाची मशाल. एकदा जोरदार काय आमच्या विशाल भावांसाठी वाचा. तिकडे दुनिया गोल आहे जिंदगी झोल आहे, दुनिया गोल आहे जिंदगी झोल आहे, म्हणून समीर कदम भावांच्या दातामध्ये घोल आहे. आणि मी सुतार आहे, त्याच्यामुळे तुझं दात लावण्याचं काम मीच करू शकतो, एवढं लक्षात ठेव. चला भजनाची सुरुवात भजन रूपाने करूया. जरा पेटी कमी करा थोडीशी. या ठिकाणी आमच्या मंडळीमध्ये सन्मान्य अक्षय गोळपेकर बुवा, तेजस मेस्त्री बुवा, आमचे उदय मेस्त्री बुवा, सन्मान्य आमच्या हरियाण बुवांचे पटशिष्य राकेश मिसाळ बुवा, आमचे तेंडुलकर बुवा ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बुवांच्या मंडळीत सुद्धा अनेक नामवंत बुवा उपस्थित आहेत. आमच्या कदम बुवांच्या मंडळीत देखील अनेक नामवंत बुवा उपस्थित आहेत. त्याच्यामुळे सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. विघ्न विनाशक
घरी पावन म्या पामरा प्रसन्न होनी घरी पावन व्यापा बम बम मुखी बोलती हम मुखी बोलती मुखी बोलती हम मुखी बोलती कैसेची नाद गरजती कैसे चिनार गरजते नंदीवर बैसोनी नंदीवर बैसोनी शंकरा सवे पार्वती शंकरासवे पार शंकरा सवे पार्वती शंकरासवे पार हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगळा हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगळा नीळकंठ शोभे ढवळा नीलकंठ शोभे ढवळा लागो मला त्याचा लागो त्याचा लागो मला त्याचा श्री 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 पंढरीनाथ श्री गणपती गजानन प्रभु रामचंद्र प्रभु विश्वकर्मा जगद्गुरु दत्तात्रेय
आव्हानाने. हो. थोडस इफेक्ट झालं इको. मोटिवेशन या ठिकाणी सुरुवात करतोय. 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, त्याच्यामध्ये भजन आणि रूपावली या ठिकाणी सादर करायचं. नक्कीच वेळेचं भान, तर मुंबईसारख्या ठिकाणी भजन करताना आपल्याला वेळेचं भान असणं खूप गरजेचं आहे. एक नाव सांगायचं राहून गेलं. माझ्या उजवीकडे बसलेले आणि सगळ्या बुवांचे चाहते, सबका बंधू एकच फक्त नंदू. एकदा जोरदार टाळ्या आमच्या नंदू बुवांसाठी लावला. या मुंबईमध्ये कुठे पण भजन असू, गाडी भेटो, बरोबर आहे ना, गाडी भेटो नाही भेटो, तो माणूस चालत जाणार तिथपर्यंत बारीसाठी. म्हणून एवढ्या भजनाचा आवडी माणूस आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या नंदू बुवांसाठी वाजवा. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी. माझा भाव तुझे चरणी, माझा
दिसलं पाहिजे असं रूपाचा अभंग. गेली 28 सुद्धा भगवंत विटेवरती उभा आहे, जास्त बोलणार नाहीये. अजून 10 मिनिटं बाकी आहेत. समीर कदम बुवा सांगतात 30 मिनिटं झालेली आहेत. तुमचं घड्याळ चुकीचा, त्याच्यामुळे अजून माझ्याकडे 10 मिनिटं बाकी आहेत. सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे की ज्या विटेवरती भगवंत उभा आहे, ज्यावेळी अख्ख्या जगाचा मालक पांडुरंग त्या पुंडलिकाला भेटायला आला, त्यावेळी त्या पुंडलिकाने काय केलं? आपल्या आई वडिलांची सेवा करता करता त्याने काय सांगितलं की ही जी वीट फेकतोय त्या विटेवरती ती उभा राहा. म्हणजे आपल्याला त्या पुंडलिकाकडून काय घ्यायचं आहे की ह्या कलियुगात
आपल्याला पुंडलिकाकडून काय घ्यायचं आहे की आईवडिलांची सेवा कलियुगात करणं खूप गरजेचं आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्या आईवडिलांसाठी वाजवा. हे सगळं आपण बघतोय ते कोणामुळे तर आपले आईवडील. कारण आज आई असो किंवा वडील असो काबाड कष्ट करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवतात आणि तिथपर्यंत आपण एवढ्या मोठ्या स्टेजवरती ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला खूप त्याचा अभिमान वाटतो की आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार, आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आम्हा तिन्ही बुवांच्या आज भजनातून दिसणार आहे. त्याच्यामुळे कोणी कसा बोलायचा आणि कुणी कसा वागायचा तर आता ठरवा. असं अर्थ नाही की समोरच्या बुवा बोलता येत नाही, परंतु आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढाच की हा भजन पूजन कीर्तन नामस्मरण आज कोणामुळे टिकलंय तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या आपले छत्रपती शिवाजी. अरे ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी छाटली, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हटल्यानंतर ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी छाटली त्यावेळी शाहिस्तेखान इकडे तिकडे सैरावैरा पळतोय, जिकडे तिकडे काळोख पसरलाय. पळता पळता त्याची बहीण त्याच्या समोर आली, आणि त्या शाहिस्तेखानाला सांगते, हुजूर दगा हो गया, हुजूर दगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया. तेवढ्यात ज्याची बोटं कापलेली तो रक्तबंबाळ असलेला शाहिस्तेखान थांबला आणि आपल्या बहिणीला काय सांगतो, अगं तो मराठ्यांचा छत्रपती आहे, तो मराठ्यांचा राजा आहे, तो एखाद्याची बोटं छाटू शकतो, एखाद्याची मान उडवू शकतो, पण कोणाच्या आया बहिणीवरती हात टाकणार नाही. असा माझा राजा होता, असा माझा राजा होता, असा माझा राजा. आणि आज तेच कार्य पुढे नेण्याचं कार्य आमचे कार्य सम्राट आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब करतायत. कारण आज आमच्या कोकणाला अशा आमदारांची खूप गरज आहे, अशा लोकांची खूप गरज आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भजन आज कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवता आला असता, परंतु भजनच का, कारण कोकणातला माणसाचा जीव भजन आणि दशावतार आहे. म्हणून जोरदार टाळ्या आपल्या कोकण वाचण्यासाठी वाजवा. बाकी बुवांबद्दल मी काय जास्त बोलणार नाही, तिकडे तात्या विंचूचा रोल करणार माणूस. तू बोला रे, फक्त एवढा वेळेचा भान ठेवा. मी ठेवणार 100%. तुझ्या जीवाकडे बघ, काय मानला तू माझा, तुझ्या जीवाकडे जरा बघ. धन्यवाद मंडळी. काय सध्या 2020 भजन म्हटल्यानंतर आमचं एवढं दुर्दैव आहे आमच्या बुवा लोकांचं की आज भजनाला आमचे नियम आले. जे नियम क्रिकेटमध्ये होते, जे कबड्डीमध्ये नियम होते ते आमच्या भजनाला आलेत. का? कारण आमच्या बुवा लोकांचं तोंड धडणार राहिलेलं आहे. मग अशी त्या निवेदकाने सांगितलं की या ठिकाणी पुरुष वर्ग भरपूर दिसतोय परंतु स्त्री वर्ग दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. आमचं बोलणं तितपत घाणेरडं झालंय सध्या की स्त्री वर्ग आमच्या भजनाला येऊ शकत नाही. मी तर म्हणतो आमचं भजन असं असावं की माझ्या आईने माझं भजन बसून ऐकावं, माझ्या बायकोने ते भजन बसून ऐकावं, माझ्या बहिणीने ते भजन ऐकून बसून ऐकावं. एवढं आमच्या भजनात ताकद असली पाहिजे. बाकी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेचं भान या ठिकाणी राखून रूपाला सुरुवात करतोय. विशाल बुवा, मी एकटंच का बोलतो याचा अर्थ तुम्ही घाबर असाल असा करायचा नाही. नाही तर तो माझ्यात पेटतो, तो पहिल्याच त्याने सांगितलं होतं इमान उडवतोय म्हणून. सांगितलं हातात तुमच्या हरिनामाची मशाला, ते मशाला आज पेटू दे, त्याला पुरं
गप गप गड पाणी गप गरी गरी सारी गरी सारी गप पगरी सुंदर ते गान सुंदर ते गान सुंदर ते गान उभे विटेवरी सुंदर ते गान उभे विटेवरी सुंदर ते गान उभे विटेवरी